हॅलो रूप
जाई ओवाळुनी जन्मोजन्मी दासी जनी मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं विद्यार्थिः प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वं न जाने बर्हापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासकनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्राणवेणुवदरसुदया पूरयेन गोपरुन्दै वृन्दारण्यस्वपदरमणं प्राविशदगीतकीर्ति मायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिद्रै समागत्य तिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो तेजस्वी नमो पांडुरंगा तुझ्या दर्शनाने पाप जाई भंगा तुझ्या लिलेचा पार कळे नको ना नमस्कार माझा जय जय विक्रम नंदना ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भाग गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसे मी गुरुपादुकाला ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवी ते मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटायावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. महिला संत ज्या स्वतःला दासी म्हणायच्या, नामदेवाची नामयाची दासी अशा असणाऱ्या महिलांमध्ये श्रेष्ठ संत अशा आमच्या जनाबाई यांचा 4 चरणाचा आणि माऊलीच्या कर्तृत्वाचा कार्याचा वर्णन करणारा असा अभंग आहे. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्या अगोदर आपली पवित्र पावन अशी ही दत्तापूर नायगाव नगरी आणि गेली 9 वर्षापासून चालू असलेला माऊली समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, मग सकाळपासून काकडा भजन असेल, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण असेल, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर. भैयांनी सांगितलं महापंगत पण असते म्हणे आणि पंगत देणाराही भाग्यवान आहे बरं. असं नाही की फक्त पंक्ती दिले लोक आले खाऊन गेले. कारण दान धर्म करण्याकरता सुद्धा काय लागतं, उदारता येण्याकरता भाग्य लागतं. कुणीही उदारपणा करू शकत नाही. तुम्ही जर पंगत घातली असेल, तुम्ही वारकऱ्याला जीव घातला असेल किंवा गावकऱ्यांना जीव घातला असेल सप्ताहाच्या निमित्तानं, लक्ष द्या, तर ही उदारता येण्याकरता वंशाचं पुण्य लागतं. मी बोलत नाही, सुभाषितकार बोलतोय. सुभाषित काय सांगतोय की बाबा, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. मुलगा मुलगी सुशील निघाली, विको थोडा कमी राहते, मुलगा मुलगी सुशील निघाली, चरित्रवान निघाली, आईचं पुण्य. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, हुशार निघाली, चालाक निघाली, वडिलांचं पुण्य. उदारोंश पुण्येनं दान धर्म करणारी निघाली, पंगत घातली आहे, साधू संत जेवतायत, महात्मे जेवतायत. लक्ष द्या, गाव पंगत दिली, नगर भोजन दिले, हे वंशाचं पुण्य आहे. आणि आत्मपुण्येनं सभाग्यता, सर्व गुण संपन्न आहे, ऑलराऊंडर, अष्टपैलू नेतृत्व, ते स्वतःचं पुण्य आहे. एका ठिकाणी सुभाषितकार बोलतो की बाबा, आईनं अशाला जन्म द्यावा, जने जने तो संत जने, जने दाता यशोय नहीं तो जननी बांझ भली, काहे गमावेनु. अरे आईने जन्म द्यावा तर एखाद्या संताला जन्म द्यावा, एखाद्या समाज सुधारकाला जन्म द्यावा, एखाद्या देश रक्षण करण्याकरता त्याला जन्म द्यावा. पण त्या आईने जर एखाद्या मूर्खाला, नालायकाला जन्म दिला असेल ना, त्यापेक्षा ती आई वांझ राहिलेली बरी. मग अशा प्रकारे आपल्या गावामध्ये गेली 9 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह, आणि त्या योगे आज 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे माझे गुरुबंधू खोरणे महाराज आणि शेळकी भैया यांनी कॉल केला होता, फोन केला होता कीर्तनासाठी. आणि त्या योगे आज इंदुमती, स्वर्गीय इंदुमती निकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझी सेवा घेण्यात आली आहे ना. आज 4था दिवस आहे. तुमच्या सर्व मायबापांचं दर्शन, कोणी ओळखीचं आहे, कोणी नाही. इथे आमचे मेन म्हणजे 10 वर्षापूर्वी परत मी आलेली होती इथे. पहिले बाबांच्या सप्ताहामध्ये, म्हणजे बाबाची दिंडी यायची त्याची बाबांची, तेव्हाही माझं कीर्तन झालेलं आहे दिंडीमध्ये. आणि अगोदरही मला वाटतं हनुमानाचं मंदिर होतं बहुतेक, तिथेही कीर्तन झालं आहे. तेव्हा आमचे निकम काका होते, कारण निकम काका शेंदुर्जनला असायचे ना, आमचे मावशी निकम मावशी विठ्ठलभैया, तर तेव्हा काका होते. तर तेही येण्याचं योगाला सर्व ओळखीचे आहेत, आपलेच आहेत, आमच्या बाबांच्या सानिध्यातले, बाबांचे भक्त आहेत. तर तुमच्या मायबापांच्या समोर परी माझ्या दैवा पार नाही,
तुझी सेवा परी माझ्या दैवा, पारणे तुमच्या सर्व मायबापांची सेवा माझ्याकडनं आज घडते, हे माझं परमभाग्य आहे. आज माऊलीच्या समाधी सोहळ्याला 728 वर्ष पूर्ण झाली. आत्ताच आपण बघितलं माऊलीला 150 वर्ष, 750 वर्ष माऊलीचं काय केलं आपण, शतकोत्तर सोहळा आत्ता साजरा झाला आपेगाव, श्री क्षेत्र आपेगावला, आणि छानपैकी केलं गेलं. आळंदीलाही तसंच केलं गेलं. पण आज 728 वर्ष माऊलीला संजीवन समाधी घेण्याकरता झाला. पण आपल्याला असं वाटत नाही की एवढे वर्ष होऊन गेलेत का, कारण संत कधी जातच नसतात. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. आजही माऊलीच्या गाभाऱ्यातून आजही आपल्याला ती स्पंदन आपल्याला जाणवतात. म्हणून आपण कुणाला निमंत्रण येत नाही की आळंदीला या म्हणून. येतं का? वारी आली की निमंत्रण येतं का की नाही नाही आळंदीला या? आहा, कारण का संताचं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. त्या हेतूने याच यावत जीवाला मनुष्यदेह प्राप्त झाला आहे. आणि याची इति कर्तव्य एकच आहे. याची इति कर्तव्यता काय की त्या भगवंताचं भगवत चिंतन आपल्याकडनं झालं पाहिजे. कारण भगवंतानी हा जो नरदेह दिला आहे हे आपल्या हाती लागलं ना ते खूप मोठं आहे आणि मोठ्या अनासायाने प्राप्त झाले. महाराज सांगतात की बाबा, श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये आदरणीय व्यासजी बोलतात, दुर्लभो मानुष देह देही नाक्षण भंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना. क्या बात. पहिले तर आपल्या पकवाज भयावाल्या भयासाठी जोरदार टाळी होऊन जाऊ. टाळी वाजव म्हणजे असं काय, तुम्हाला सांगितलं की काही पैसेच मागू राहिला आहे की नाही. एक सांगू का, तसे मोठे महात्मा जे असतात ना, महाराज मंडळी, ते टाळी वाजू देत नाही. पण एक सांगू का, यांचं कौतुक म्हणून, एक आशीर्वादाची छाप म्हणून तर आपण हे करू शकतो का नाही. आणि छान आहे बरं का. आपण असं अंगावर घेऊन बसला तो, तुम्ही बघा कानाला बांधलंय छानपैकी असं करून बसलाय बिचारा एवढ्या थंडीमध्ये की त्याची प्रॅक्टिस असेल. खूप छान आहे बरं का, खूप छान. खूप पुढं जाशील तू, खूप छान प्रॅक्टिस आहे तुझी. भैयाच्या सोबत आहे का? शुद्ध विजापोटी जोरदार बापलेकांसाठी टाळ. वा, क्या बात आहे. नरदेह दुर्लभ मोठ्या नासाने पावला हा देह कागताली न्याय न घड उपाय. कावळा हातामध्ये सापडावा तसा मनुष्य देह सापडला. ऐका नाही. मग त्याचप्रमाणे पण याची इति कर्तव्यता काय, आणि विशेष करून कलियुगामध्ये पद्मपुराण बोलतंय की जे फल यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक लौकेशव कीर्तनात. जे फळ जप तप व्रत केल्याने त्रेतामध्ये, द्वापारामध्ये, सतयुगामध्ये प्राप्त व्हायचं, तेच फळ कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन केल्याने प्राप्त होतं. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. गोस्वामीजी छान बोलतात, कलियुग केवल नाम आधार
सुमिरे सुमिरे नर उतरही पा. कलियुगामध्ये विशेष करून नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे माऊली बोलतात. विशेष करून कलियुगामध्ये नामे तरले पाषाण. नामानं काय तरत नाही. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. मग असं असलेलं नामसंकीर्तन कलियुगामध्ये विशेष करून आहे. मग असं असताना एक अशी गोष्ट घडली की काशीवरून आदरणीय कबीरजी पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी एक दृश्य बघितलं. 3 अशा महिला आहेत आणि त्यांच्याशी भांडणं लागली आहेत. आणि भांडणं कशासाठी लागली? गौरीसाठी. ती म्हणते ही गौरी माझी, ही म्हणते ही गौरी माझी. आणि संताचं हृदय हे नवनीतासारखं आहे, लोण्यासारखं. आदरणीय कबीरजींनी बघितलं, अरे महिला भांडणं करतायत, आपण त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. आदरणीय कबीरजी गेले, त्यांना सांगितलं का म्हणून भांडणं करतायत तुम्ही? महाराजजी हिने माझे गोरी चवले. गोऱ्यासारख्याच होत्या, नेमकी कोणती कोणाची कसं ओळखायचं? 2 महिला एकीकडे आणि 1 महिला एकीकडे, पण दोघीला एकटी पुरून उरत होती. पण जी एकटी होती ना, तिच्याकडे गोऱ्यांचा ढीग होता. मग ह्या म्हणायच्या आमच्या गोऱ्या हिनच चोरल्या, आम्ही दोघी, ही एकटी तरी हिच्या गोऱ्या एवढ्या कशा? मग कबीरजीला प्रश्न पडला की बरोबर आहे, ह्या दोघी म्हणजे यांचे 4 हात आहे, तुझे 2च हात आहे, आणि तरी सुद्धा तुझ्या गोऱ्याचा ढीग लागला, यांच्या कमी आहे, मग असं कसं? तर जी एकटी होती ना, ती साधारण नव्हती, त्या संत जनाबाई होत्या. त्या म्हटल्या, महाराजजी ह्या दोघीच गौऱ्या वेचून आणतात. माझा पांडुरंग मला गौरी काय करायला लावतो? वेचाला मदत करतो. नामयाच्या जनी सवे वेची शेनी. शेणाच्या गौऱ्या वेचायला काय करत होते पांडुरंग? स्वतः जात होते. म्हणजे भगवंताचे 4 हात आणि जनाबाईचे 2 हात, असे 6 हाताच्या गौऱ्या किती होतील? जरा जास्तच होतील ना. ते म्हटले आमच्या 6 हाताच्या आणि यांच्या 4च हाताच्या आहे, बघा तुम्ही. कबीरजीला आश्चर्य वाटलं, तोंडातून नाव निघत नाही देवाचं, कसं ओळखायचं तुमची गौरी आहे म्हणून? जनाबाई म्हटल्या, ज्या गौरीमधून विठ्ठल नामाची ध्वनी येईल ना, ती गौरी माझी. जर नाही आली तर सर्व त्यांना देऊन टाका, जी म्हटलं ती सजा भोगायला तयार आहे. कबीरजीला आश्चर्य वाटलं, धक्का बसला की अक्षरशः मुखातून, मनुष्याच्या मुखातून देवाचं नाव निघत नाही, आणि या निर्जीव असणाऱ्या गौरीमधून विठ्ठल नामाची ध्वनी कशी येईल? आणि म्हणून ती गौरी घेतली, कानाला लावली, ध्वनी आला विठ्ठल विठ्ठल नामाची. नामाची ध्वनी त्या गौरीमधून निघाली. मग जनाबाईला विचारलं, कोण आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं, महाराज मला पंढरपूरमध्ये दासी म्हणतात. कुणाची दासी? मी नामयाची दासी आहे. तेव्हा कबीरजी म्हटले, एक सांगू का, तुम्हाला पंढरपूरकर दासी म्हणत असेल, पण मी काशीचा महाराज आहे. मी तुम्हाला सांगतो, संतांमध्ये तुम्ही तीर्थस्थान, तीर्थक्षेत्र आहात. ही जे बिरुद दिलंय ना, हे कबीरजींनी आदरणीय जनाबाईला दिलंय. महिला संत होऊन गेल्या. आता कित्येक वेळा
तफावत होते की महिलांनी कीर्तन करू नये, महिलांनी कथा करू नये, आहे का नाही? कित्येक प्रत्येकाचं एक आहे. पण आपण जर आपली संत परंपरा बघायला गेलं, आपली जर संत परंपरा बघायला गेलं ना, गार्गी मैत्रीपासून जर बघायला गेलं, आदिशक्ती मुक्ताबाई, काय अधिकार सांगावा माझ्या मुक्ताबाईचा? 5 वर्षाच्या मुक्ताबाईने ज्ञानोबरासारख्या ज्ञानी पुरुषाला ताटीचे अभंग म्हणून ज्ञान शिकावं. आणखी कोणतंही वाचलं पाहिजे महिलांचं, लक्षात ठेवा. विश्वरागे झाले म्हणे, संती सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश. कितीतरी ताटीच्या अभंगामध्ये माऊलीने उपदेश केलेला आहे. मुक्ताबाईंनी माऊलीला उपदेश केलाय, लक्ष द्या. ज्या माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली, लक्ष द्या, त्याच्या अगोदरचा उपदेश आमच्या मुक्ताबाईने केलेला आहे. ही महिला संताची पहिली त्यावेळेस झालेली ही महत्वाची बरं का. आणि असं असताना या संत सभेमध्ये सांगितलं जातं की जनाबाईंचा एवढा मोठा अधिकार होता की जेव्हा वाळवंटामध्ये कीर्तनं चालायची ना, वाळवंटामध्ये कीर्तनं चालायची, नामदेवराय कीर्तनाला उभे राहत असत आणि मग चाल म्हणायची, प्रमाण म्हणायचं ना. आजही तसा नियम आहे की पहिली चाल हे आळंदीकर म्हणतात. आजही फड परंपरा बघा तुम्ही. फड परंपरेत जर तुम्ही फडकरीमध्ये गेलात ना, आता मी आमचे आदरणीय सानप गुरुजी शिरवळकर फड, किंवा मी ज्या दिंडीमध्ये चालते 2 नंबर रथापुढे हांडे महाराज, माऊलींच्या रथापुढे 2 नंबरमध्ये असतो आम्ही. आजही आमची दिंडी माऊलीची तिथे आजही गेलेली आहे, कारण सप्ताह असतो. तर तिथेही बघा तुम्ही, फड परंपरेमध्ये काही नियम घालून दिलेत, नियमावली आहेत. त्याच्यामध्ये आळंदीकराचा मान पहिले दिला गेला. आणि आळंदीकर माऊली पहिले चाल म्हणायचे, पहिला अभंग कोण म्हणायचे? माऊली. आणि त्या माऊलीला अभंग सांगण्याचं कार्य कोणाचं होतं? हा जने म्हणे नाम देवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा भोला भंग. हा अधिकार माझ्या जनाबाईला होता. डोळे झाकून पाठीमागे उभी ती, काय अधिकार असावा, लक्ष द्या. अशा अधिकार संपन्न असणाऱ्या जनाबाई, आणि त्यांनी माऊलीकडे करुणा भाकली बघा. अभंगामध्ये 4 भाव सांगितले बरं का. पहिला जे चरण आहे त्याला माझं म्हटलंय. माझं म्हणजे माझं असताना, लक्ष द्या, जे माझं असताना ती एक अशी आपुलकी असते, ती एक अशी भावना असते की ती आपण कुणासोबत वाटू शकत नाही. ते पहिलं चरण आपल्याला ते दाखवून देतं. दुसऱ्या चरणामध्ये अपेक्षा व्यक्त केली आहे. पण अपेक्षा कोणती आहे बघा तुम्ही. आपण त्याचं थोडासा जर भावार्थ बघायला गेलं तर पहिल्या चरणामध्ये जनाबाई बोलतात, ज्ञानाचा सागर सखा माझा. आता सखा हे बिरुद जे आहेत ना, हे तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळेल. माऊलीनेच खूप वेळा लावलेले की भगवान कृष्ण कशा प्रकारे, अर्जुनजी आणि भगवंताचं वाक्य आहे. म्हणजे
भक्त आणि भगवंतामध्ये हे जे बोललेलं आहे संतामध्ये ते वाक्य हा सखा शब्द आहे. सखा म्हणजे आत्मीयता प्रगट केली आहे. सखा म्हणजे एक असं जवळची व्यक्ती आहे की त्याला आपण सोडू शकत नाही. हा माझा सखा आहे. माझा ज्ञानेश्वर म्हटलंय. माझा तो मज व्हावा नाही का, तो माझा आहे. जर ही आपली भावना झाली की मग आपण दुसरीकडे बघत नाही. ती आत्मीयता दाखवून दिल्यानंतर मग जनाबाई म्हणतात की माऊली मरोनिया जावे, पण कोणी बा माझ्याच्या पोटा यावे. आता इथे बघा भाव, म्हणजे कोणाच्या पोटा यायचंय, म्हणजे माऊलीनी मरून जावं आणि जनाबाईच्या पोटा यावं असं नाहीये बरं का. अभंग बघा तुम्ही, चरण बघा. मरोनिया जावे बा माझ्याच्या, जो माझा आहे ना त्याच्या मी पोटा यावे. जो माझा आहे, ज्याला मी माझं मानलंय त्याच्या मी पोटा यावे, मी त्याच्या पोटी जन्म घ्यावा. ही कोणाची अपेक्षा आहे? जनाबाईची. आणि नंतर जेव्हा अपेक्षा पूर्ती होते ना, आता सपोज आपला आता सोहळा झाला किंवा आता आपलं कीर्तन संपलं, मी काय म्हणेन तुम्हाला, आता येतो आम्ही. आपण काय म्हणतो? आता. आता हा शब्द आपण कधी वापरतो? आल्या आल्या वापरतो का जाताना वापरतो? ऐका नाही, अपेक्षा पूर्ती झाल्यानंतर काय होतं? आता येतो बरं का, आता संपलं इथलं सगळं, आता जातो बरं का. ऐका नाही, जनाबाई तीच भाषा बोलतायत. आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञान देवा. आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञान देवा. कैसे? मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. मला माझा मृत्यू व्हावा आणि मी तुमच्या पोटी जन्म घ्यावा. आता ऐसे करा. आणि मग जनाबाई बोलतात, जाई ओवाळूनी. आता पूर्ण झालंय, आता काहीच नकोय, आता काहीच नकोय. जाई ओवाळूनी जन्मोन जन्मी दासी जरी. जेव्हा जेव्हा जन्म घेईल, जेव्हा जेव्हा जन्म घेईल ना, बस तुझ्याकडेच बघत राहील आणि तुलाच स्मरत राहील. ही भावना जनाबाईने याच्यामध्ये व्यक्त केली आहे. विठ्ठल जनाबाईचा अधिकार खूप मोठा आहे, तसं माऊलींचाही अधिकार खूप मोठा आहे. माऊली सहज नाही, माऊली सहज नाही, साधारण नाही. का? कारण माऊलीच्या येण्यामागचं कारण आहे, जे ज्ञान लोपलेलं होतं, जे ज्ञान लोपलेलं होतं, जे ज्ञान मर्यादित होतं, जे ज्ञान फक्त जाती धर्मापर्यंतच राहिलेलं होतं, त्या ज्ञानाला माझ्या माऊलीने काय केले? बाहेर काढले. लोपले रामेश्वर भट्टांनी आरती लिहिली आहे. जे रामेश्वर भट्ट होते, ज्या रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबारायांना त्रास दिला, ते रामेश्वर भट्ट त्यांनी आरती लिहिली आहे. आणि रामेश्वर भट्टांनी सांगितलं की जे ज्ञान लोपलेलं होतं, जे लोकांना माहीत नव्हतं, ते ज्ञान माऊलीने जगासमोर आणलंय. प्रगट गुह्य बोले, जे गुह्य होतं, किती गुह्यतम शास्त्र. तुम्ही श्रीमद भगवत गीता बघा, 15वा अध्याय बघा, कोणताही बघा तुम्ही. इति गुह्यतम शास्त्र मीत मुक्तमया नग एतत् बुद्ध्वा बुद्धिमानसा कृत कृतश्च भारत. गुह्यतम होतं. गुह्य म्हणजे मर्यादित होतं. संस्कृत भाषा
लोकाशी कळत नव्हती. संस्कृत भाषा लोकांना कळत नव्हती, तेवढ्यापुरतं मर्यादित होती. भगवंतांनी गीता सांगितली कृष्ण अवतारामध्ये, परंतु ती संस्कृत भाषा, त्याची संहिता घेतल्याशिवाय कोणाला कळत नव्हतं. आणि म्हणून माऊलीने काय केलं, माऊलीचा अवतार झाला, माझ्या ज्ञानोबाचा अवतार झाला. आणि मग संस्कृताची गाठी उघडूनी ज्ञानदृष्टी केलीसी मराठी गीता देवी. या गीता देवीला मराठीमध्ये प्राकृतमध्ये आणण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर माझ्या विश्व माऊलींनी केलंय. म्हणून जनाबाई आदराची भाषा जी आहे, आपुलकीची आत्मीयची भाषा, अभंगाच्या पहिला चरण. वक्ता तू वक्ता नव्हे श्रोते विना. पण एक सांगू का, हे सर्व असणंही गरजेचं आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस, ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा. जनाबाई बोलतायत, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञान कशाला म्हणायचं? सागर. सागर म्हणजे समुद्र. माऊली ज्ञानाचा सागर आहे. आणि गीतेमध्ये एका ठिकाणी भगवंतांनी सांगितलं, ज्ञानी आत्मेव मे मतम. ज्ञानी पुरुष काय? माझा आत्मा आहे असे भगवंत सांगतात. आणि जनाबाई माऊलींना ज्ञानाचा सागर म्हणतात. सागर म्हणजे समुद्र. समुद्रही आहे, ओढाही असतो आणि नदी असते. पण ओढ्याला पाऊस आला की पाणी येतं. पावसाळा गेला, पूर आला की ओढा वाहतो, आणि पूर गेला की तो आहे का नाही. काही काही असतात ओढे. पहिले नदीला जास्त पाणी राहायचं, आता नद्यांनाही पाणी राहत नाही जास्त करून. पण समुद्र हा तटस्थ लक्षण आहे.
समुद्र कधीही त्याची मर्यादा ओलांडत नाही. समुद्र रेखा न ओलांडा कधीच नाही. समुद्र हा स्थिर आहे, तो कधीच त्याची मर्यादा ओलांडत नाही. जनाबाईंनी जी उपमा दिली ना माऊलींना, त्याचं कारण आहे की नाथ निवृत्ती नाथांच्या पुढे माऊली एकही शब्द कधीच बोलले नाहीत. कारण निवृत्ती नाथांना माऊली काय करत होते? गुरु म्हणत होते. जेव्हा समाधी सोहळ्याचा अभंग होतो का नाही, बघा तुम्ही समाधी सोहळ्याला एखाद्या वेळेस अभंगाचं चिंतन आहे का, त्याच्यामध्ये असतो ते अवज्ञाने कधी केली नाही, गुरु शिष्य पण सारथीने नेले. निवृत्तीनाथाच्या डोळ्यातून अश्रुधारा येतात जेव्हा माऊलीला घेऊन जातात ना समाधी स्थळावर तेव्हा. आणि निवृत्तीनाथांच्या मुखातले शब्द आहे, नामदेवांनी वर्णन केलेलं आहे त्याचं, की माझ्या शिष्यानं माझ्या भावानं माझी कधी अवज्ञा केली नाही आणि मी गुरु आहे आणि तो शिष्य, हेच त्यानं काय केलं आतापर्यंत राखलं. असं असलेलं स्वरूप ज्ञानाचा सागर समुद्र. आणि सर्वात श्रेष्ठ जर असेल ना तर ज्ञान आहे. एका ठिकाणी म्हटलं जातं, जल से पतला कौन है कौन भूमि पे भारी, कौन गगन से तेज है कौन काजल से है कारी. जल से पतला ज्ञान है और पाप भूमि पे भारी, क्रोध गगन से तेज है कलंक काजल से है कारी. सुभाषितकार बोलतोय, जल से पतला ज्ञान है, पाण्यापेक्षा पातळ काय? ज्ञान आहे. ज्ञान सर्वजण संपादन करू शकतात, पण ती टिकवण्याची शक्ती प्रत्येकामध्ये नाही. ज्ञानामध्ये अहंकार झाला की गेला. लक्ष द्या, ज्ञान टिकवता आलं पाहिजे. ज्ञान आपल्यापर्यंत ते शेवटच्या श्वासापर्यंत ते हे करता आलं पाहिजे. ज्ञानामध्ये नम्रता असणं गरजेचं आहे. ज्ञानी पुरुष ओळखावा कसा? ज्ञानीचे लक्षणं काय? लक्ष द्या, ज्ञानीचे लक्षणे असे आहे की येवना अंगावरी थुंकला, म्हणजे एवढी नम्रता. ज्ञानी पुरुषाची खूप लक्षण आहे. काय म्हणून केलं नाही हो माझ्या माऊलीला, काय म्हणून त्रास सहन करावा लागला नाही हो. थोडं सुद्धा कर्म धर्म तुमचे असावे कल्याण. आमचे जगद्गुरु तुकोबराय बोलतात जाताना, असे असणार आहे. पाण्यापेक्षा पातळ असलेलं ज्ञान. पाप भूमी पे भारी, ही भूमी एवढी वजनदार नाही, हिच्यावर होणार पाप भारी आहे. क्रोध अगन से तेज आहे. एखाद्याला राग जर आला ना आणि एखादा दगड धोंडा घेतला, अग्नी एवढं लवकर जाळत नाही. एखादा व्यक्ती अग्नीमध्ये पडला, त्याला लगेच कोणी ब्लँकेट टाकून विझवण्याचा प्रयत्न केला, विझून जाईल अग्नी. परंतु एखाद्याला क्रोध आला, राग आला, त्याने दगड धोंडा घेतला आणि मारलं की रामनाम. क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काल. काजळ लावलेलं पुसता येतं, काजळ लावलेलं पुसता येतं, परंतु एकदा का कलंक लागला ना, तो जन्म जन्मांतरापर्यंत पिढ्यानपिढ्यांपर्यंत ते चालूच राहतं. याच्या घरात असं झालं, याच्या मुलीनं असं केलं, याच्या मुलानं, तो कलंक आहे. तो काजळापेक्षा. मी तर नेहमी मुलामुलींना सांगत असते, आजकाल यंग जनरेशन जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते आणि चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आता चिल्ले पिल्ले बघा, मी यांच्या आईवडिलांना खरंच साष्टांग दंडवत घालते, जोरदार टाळ्या मुलांसाठी. आणि ते बारकं बघा बिचारा तिकडं थंडीत कुडकुड कुडकुड करते. ते सगळ्यांनी स्वेटर घातले आणि ते दोन बघा रामलखन, पण भारी आहे बरं का. धन्य माता पिता तयाची. आणखी काय पाहिजे? एक सांगू, वारकरी बनलं ना, माझा एक विश्वास आहे, कारण आता 27 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये, 40शी पार केली आहे, बालब्रह्मचारी आहे आणि लहानपणापासून याच्यामध्ये असल्यामुळे वारकरी मी कित्येक बघितले बया. आपल्या क्षेत्रातले वारकरी तर की आपलं बुलढाणा जिल्हाच नाही, राधाराणीच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तेजस्वी बाबांच्या, श्री गुरु विष्णू महाराज कुलप्रमुख गुरुजी, माझी आई यांच्या आशीर्वादाने अख्ख्या भारतातच नाही, भारताच्या बाहेरही जाते. पण जेव्हा वारकरी संप्रदाय आपल्या अध्यात्माची कास धरणारी येतात ना, एक नक्की आहे, ते बाकी प्रगती करो ना करो, बाकी प्रगती करो का न करो, पण कुणासोबत कधी वाईट नक्कीच वागणार नाही आणि कुणाचं चोरून खाणार नाही, एवढी तरी नक्की ग्वाही देते. एक संस्कार, बालसंस्कार जे पडतात ना लहानपणी, ते महत्त्वाचे आहे.
मी नेहमी का सांगते कलंक काजल से कारी, आज या कलियुगामध्ये बघा तुम्ही, विशेष करून जसं कलियुग वाढत चाललंय ना, तसं सगळ्यांमध्ये बदल होत चाललाय. आणि राहणीमान असू द्या, काही असू द्या, पहिले प्रत्येकीच्या डोक्यावर पदर असायचा, आता हळूहळू फॅशनेबल जमाना असल्यामुळं ते हे करत चालला. पण आपली संस्कृती, भारतीय संस्कृती कुठे आहे आणि आपण पाश्चात्य संस्कृतीचं पाचारण करतोय हे कुठेतरी आपण विसरून चाललोय. आणि ती काळाची गरज आहे. आपण शिकायला हरकत नाही. जग चंद्रावर चाललं, जग सूर्यावर चाललं, जग अंतराळात जाते, आपणही जायला पाहिजे, हरकत नाही. आई वडिलांनी द्यायला पाहिजे अनुमोदन. पण त्या मुलींनी सुद्धा त्या आई वडिलांनी दिलेले जी सूट आहे, आई वडिलांनी जो दिलेला अधिकार आहे त्याचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आई वडिलांनी जे आपल्याला दिले ना, तर ते सुद्धा आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना त्रास नाही झाला पाहिजे असंच वागलं पाहिजे. मुलीने विचार करायचा, आपल्यामुळे आपल्या आई वडिलांची मान खाली नाही झुकली पाहिजेत, अभिमानाने उंच झाली पाहिजेत की बघा माझी मुलगी, माझा मुलगा असा झाला. मी आत्ता का नाही ज्यांच्या घरी होते, ज्यांची पंगत होती तिथे होते, ते त्यांनी सांगितलं यांचा मुलगा डॉक्टर आहे, एक शिक्षक आहे, एक हे निकमच होते का ते भगत कंपनी. ऐका ना, एक आईचं एक असं वेगळंच हे वाटलं. बाबा थोडे म्हणजे मिक्स होते, पण आईचं एक वेगळं हृदय भरून आलं का, अरे मुलं काहीतरी जीवनामध्ये मुलांनी केलंय, एक वेगळी ही होती. पण एक सांगू का, शिक्षणाबरोबर माझं एक वैयक्तिक मत सांगते, शिक्षणाबरोबर अध्यात्माची कास असणे गरजेचं आहे. का, जेव्हा तुम्हाला अध्यात्म राहील ना, तेव्हा तुम्ही वाईट संगतीला जाणार नाही. याचं कारण सांगते, ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगी नाडीला साधू जायचं. अरे साधू महात्मा जर कुसंगतीमध्ये आला तर बिघडल्याशिवाय राहत नाही. ढेकून आता राहिलं नाही, पण पहिले ढेकून असायचे. ते ढेकून जो हिरा असतो ना, हिरा ऐरणीवर ठेवा आणि त्याला फोडा, फुटत नाही हो, पण त्या ढेकणाच्या संगीत आले की ते चूरचूर झाल्याशिवाय राहत नाही. तसं मनुष्य आहे, कुसंगतीत आला तो बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू संत सांगतात की बाबा संगत सुद्धा चांगल्याची करा. संताचे संगती म्हणू मार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंथी. याच्या मागचं कारण आहे, संतांचं सानिध्य का म्हणून लाभायचं. आता सप्ताहाचं नियोजन का म्हणून झालंय, का म्हणून गावोगाव सप्ताह होतात, का म्हणून साधू संतांनी पहिल्यापासून 750 वर्षापासून आमच्या माऊलीने का म्हणून देशारोहण केलं असन, तीर्थारोहण केलं असन, अख्खा भारत माऊली का म्हणून फिरले, अख्खा भारत नामदेवराय का म्हणून फिरले. याच्या मागचं कारण आहे, त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं की बाबा भगवंताचं नाम चिंतन प्रत्येक गावोगावमध्ये प्रत्येकांच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे, जेणेकरून जे अविचार आहेत ते मनामध्ये येणार नाहीत. संतांचं सानिध्य लाभणं गरजेचं आहे. कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपल्यापदी बैसविले. संतांचं सानिध्य, अरे एक क्षण जरी संतांचं सानिध्य तुम्हाला घडलं, तुमचा मृत्यू सुद्धा टळण्याची शक्यता, म्हणजे त्याच्यामध्ये ताकद आहे, पॉवर आहे. संतन की संग लाग रे
संताची संगत. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, खुल जाए गो तेरो भाग रे तेरी अच्छी बनेगी. कागा से तो ये हंस करेंगे, कावळ्यापासून हंस करण्याची ताकद संतामध्ये. सोहिता कारणे संगती, कागा से तो ये संत करेंगे, मिट जायो गौर के दाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगत कुणाचे हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आमचे आदरणीय जनाबाई सांगतात, माझे माऊली आहे ना हे सागर आहे, समुद्र आहे. काय कारण त्यांच्यामध्ये जे सर्वस्व जे गुण पाहिजे आहेत, समुद्राच्या अंगी जी स्थिरता आहे, समुद्राच्या अंगी जे अथांग सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे. बघा तुम्ही, आज माऊलीच्या याच्यामध्ये कालपासून सोहळा चालू झाला आहे माऊलीचा. आता आपल्या इथे याच्यात झाला समाधी सोहळ्याला आपण काय करतो, सांगता करतो. पण माऊलीची सांगता, माऊलीच्या सोहळ्याची सांगता कधी होती माहिती आहे? अमावस्येला. कारण त्रयोदशीच्या दिवशी माऊलीचा समाधी सोहळा झाला, चतुर्दशीला सर्वजण तिथं राहिले पांडुरंग, आणि अमावस्येला पांडुरंग नंतर तिथून समाधीवर फुलं ठेवून पंढरपूरला आलेत. तर आजही फडकरी आमचे दिंडीकरी आमचे हे असतील ना, ते अमावस्येच्या दिवशी नारळ घेऊन नंतर पंढरपूरला जातात, समाधी सोहळ्याच्या दिवशी नाही. समाधी सोहळ्याच्या दिवशी आपण दर्शन घेतलं, आपलं कीर्तन ऐकलं, पुष्पवृष्टीची आपण परत येतो. तिथं तसं नाही, फडकरी तसे करत नाहीत. फडकरी हे अमावस्येच्या दिवशी परत येतात. हा सोहळा. तर जनाबाई सांगतात की महाराज, ज्ञानाचा सागर असलेले माझा, त्याला आपुलकीचं एक बघा तुम्ही, जिथं आपलं एक घट्ट नातं बनलेलं असतं ना, हा माझा विठ्ठल, माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. देव देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य. माझा आहे तो, हा माझा भाऊ आहे. हे माझं जेव्हा येतं ना तेव्हा ते सर्व जगाचं वेगळं असतं बघा. ते एक आपुलकी असते, ते दुसरं कोणाचं नसतं, ते आपलंच असतं. तर जनाबाई बोलत आहेत,
ज्ञानाचा सागर, ज्ञानाने भरलेला समुद्र. कोण आहे? सखा. माझा ज्ञानेश्वर ज्ञानम, जे ज्ञानगुह्य आहे. इति ईश्वर हा, लक्ष द्या, ते ईश्वर असणारे चतुराक्षरी नाव जे माऊलींचं आहे, त्याच्यामध्ये ज्ञानाचा सागर असलेले माऊली माझा सखा आहेत, माझे आहेत. मग असे असणारे माऊली जनाबाई बोलतात की मला असं वाटतंय की माऊलींच्या पोटी जो माझा आहे ना, मग मी माझ्याच्या पोटी. आता बघा इथं भाव सांगितला, ही मी माझ्या मनाला लावलं नाही बरं का, मी मोठमोठ्या संतांच्या श्रीमुखातून श्रवण केलं म्हणून हे माझ्याच्या. जर आपण म्हटलं ना बा माझ्या पोटा यावे, याचा अर्थ असा होईल की जनाबाई म्हणतात की माऊली तुम्ही मरा आणि माझ्या पोटा या. लक्ष द्या, पण माझ्या च्या लावलंय, च्या म्हणजे ज्याला मी माझा मानताय ना त्याच्या मी पोटी यावे, हा त्यामधला काय भावार्थ आहे. तर माऊली जनाबाई सांगतायत की ज्यांना मी माझं मानताय, ज्यांना मी माझं मानते ना, मी त्यांच्या पोटा यावे अशी माझी अपेक्षा आहे. अभंगाचं दुसरं चरण. थंडी वाजते का? एक सांगू, आता जर असं सर्क्युलेशन झालं ना, तुमचं ब्लड सर्क्युलेशन आता जर असं केलं तर, आणि मी टाळी वाजवा, करटाळी बोला, घेई घेई. झोपले का महिला मंडळ? माझी भाषा कळते ना, पण नाही का तुम्हाला? नाही का? नाही नाही, पुरुष मंडळी नाही हो, तुम्ही तर प्रभू, तुम्ही महेशाच्या महिला मंडळ भाषा कळत नाही. महाराज काय म्हणतात? घे घेई गोड नाम, आवाज आला पाहिजे. घे घेई गोड नाम, डोळे तुम्ही पहा विठो, तुम्ही ऐका रे माझ्या विठोबाचे, मनात येथे राही विठो. वाणी गुणानुकथने श्रवण कथायाम हस्तौ चकर्म सुमस्तव पादुना स्मृत्याम श्रुतन्यो जगत प्रणामे दृष्टीम सताम दर्शने तू भवत्तनुनाम. वाणी गुणानुकथने, या वाणीने भगवंताचं नाम घ्यायचंय. श्रवण कथायाम, कानाने कथा ऐकायची आहे, कीर्तन ऐकायचंय. हस्तौच मनस्तू, या हाताने काय करायचंय? दान धर्म करायचंय. मनस्तव पादयोर्नहा, साधू संताच्या याच्यावर काय करायचंय? आपलं देवाच्या चरणावर मन ठेवायचंय. मन देवाच्या चरणाजवळ असलं पाहिजे आणि साधू संताला नेहमी नमस्कार करायचा आहे. लक्ष द्या. जनाबाई सांगतात, माऊली माझी एक अपेक्षा आहे हो तुमच्याकडे, मी वरावं आणि तुमच्या पोटी मी जन्म घ्यावा.
जेव्हा ही अपेक्षा केली ना, त्या अपेक्षाला पूर्तता म्हणून अभंगाचं तिसऱ्या चरणामध्ये जनाबाई बोलतात, आता माझ्या भावा, आता जेव्हा आपलं संपत येतं ना, काही आता येतो बरं का आम्ही, तेव्हा बोलले, आता माझ्या भावा ऐसे करीगा माझ्या, ऐसे करीगा ज्ञानदेवा. आता जसं मी म्हटले ना, मरोण या जावे बा माझ्याच्या पोटा यावे, मला तुमच्या पोटी यायचं आहे, बस एवढीच इच्छा आहे, एवढीच अपेक्षा आहे, बस ऐसे करीगा ज्ञानदेवा. आणि याच्यामध्ये जेव्हा ही पूर्तता झाली, आता कृत्य झालो, मग तसं पावल्यानंतर मग अभंगाच्या शेवटच्या जाई ओवाळुनी जन्मोन जन्मी दासी जनी, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. हात वरती करा. ज्यांना ज्यांना आहे ते करा, ज्यांना नसतील त्यांच्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही. विठोबर खुमाई, विठोबर खुमाई. बिचार किती चिल्लर पार्टी बघा. खरंच हो, थंडी बघा ना तुम्ही, किती थंडी आहे, पण ते बिचारे मस्तपैकी छान हे करता येते. आम्ही अंगावर घेऊन बसून घिसून तरी आमची भगवंत काय करतात माहिती का, मग चेंज द व्हाईस करतात बरं का. तुम्हाला अनुभव माहीतच नाही देवाचा. गोरोबा काकाला हात नव्हता, गोरोबा काकाला हात तोडून टाकले होते ना पंजे. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले आणि एक व्यक्ती होता बघा, त्याला अहंकार होता धनाचा, ज्ञानाचा. एक सांगू का, माणसाला सगळं असावं पण अहंकार नसावा.
कोणाला ज्ञानाचा अहंकार आहे, कोणाला धनाचा अहंकार आहे, कोणाला सौंदर्याचा अहंकार आहे ना, कोणाला शरीराचा अहंकार. अहंकार आला सर्व. ती व्यक्ती तशीच होती, धनवान होती, बलवान होती, रूपवान, सगळंच होतं त्याला, पण त्याला अहंकार होता. आरती सुरू झाली पांडुरंगाची, आणि आरती सुरू होताच टाळी वाजवायचा नियमच ना आरतीला, टाळी वाजवा लागलं, पण ते असंच उभं होतं. आणि आमच्या गोरोबा काकांना हात नव्हते हो, पण पांडुरंगाची आरती सुरू झाली की मनगटाने असं मनगटाला वाजू लागले, रक्त बंबाळ झालंय मनगट, तरी सुद्धा वाजू लागले. भगवंताला वाटलं बिचाराला हात नाही तरी वाजवत आहे, आणि याला आसून अशी एक घडी घालून बसली. त्याच्यापेक्षा आपण काय करू, चेंज करू, आहे की नाही. रिअल सांगते बरं का, मी काय असं हे सांगत नाही. आणि कीर्तनामध्ये कीर म्हणजे अंधार, तन म्हणजे शरीर, अज्ञानरूपी अंधकार बाहेर काढायचा, ज्ञानरूपी प्रकाश त्यामध्ये ओतप्रोत भरायचा, याला कीर्तन म्हणा. कीर्तन मनोरंजन नाही की कीर्तन जाऊ 2 तास काहीतरी मनोरंजन होईल, काहीतरी ऐकायला मिळेल. हे काही तुमचं TV सेंटर नाही, काही हास्य जत्रा नाही. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. साधू संतांनी जे वर्णन केलेलं आहे त्याचंच वर्णन आपण, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. साधू संतांचा दंड काय, प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर आव्या. वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे माणसाला, जेणे करुणी अंतरी ठसावी मूर्ती श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांची. कीर्तन हसण्याकरता नाही, यदा कदाचित एखादा दृष्टांत सिद्धांताला अनुसरून असेल तर सांगायला हरकत नाही, परंतु मुद्दामच पब्लिकला हसवायचं, श्रोत्यांना हसवायचं, याच्यासाठी कीर्तन नाही, मनोरंजन म्हणून नाही. एखादा सहज चालता चालता दृष्टांत आहे, सिद्धांताला पटवून देण्यासाठी आलाय, हरकत नाही, पण तो मुद्दाम म्हणून नाही. काही ठिकाणी, इकडं नाही बरं का, इकडं चांगलं आहे, काही ठिकाणी हौशे नवशे गोष्टी भेटतात, आमच्यासारख्यालाही भेटतात ना. आता अख्ख्या महाराष्ट्रात भारतात फिरतोय, एक सांगू, आपल्या महाराष्ट्रातच कीर्तन होत नाही. मी कर्नाटकमध्येही कीर्तनाला जाते, मी हैदराबादमध्येही जाते, गुजरातमध्येही जाते कीर्तनाला बरं का, मध्य प्रदेशमध्येही जाते. कीर्तन कथा तर अख्ख्या भारतामध्ये जातो आम्ही, पण कीर्तनाकरता सुद्धा आम्ही आपल्या राज्यामध्ये 5-6 राज्यामध्ये आम्ही कीर्तन सेवेला जातोय. तर काही काही ठिकाणी हौशी नवशे गवशे असतात. लेडीजचं कीर्तन आहे, काहीतरी टॉन्ट ऐकायला भेटेल, काहीतरी हसी मजाक होईल, काहीतरी होईल, ऐका नाही. काही हौशी असतात, काही गवशे असतात, समाज जास्त जमला की चपला चपला. काही नवशे असतात, माऊलीला नवस केलेला असतो, माऊली पुढच्या वर्षीपर्यंत मुलाला जर मुलगा झाला ना, झोप नको होईना पण कीर्तनात येत जाईल, पोचून जातो, ऐका नाही. पण एक सांगू, आमच्या जगद्गुरु तुकोबरा सांगतात, यारे यारे याती भलती. सांगायचं तात्पर्य असं आहे की कीर्तन श्रवण करताना आपण काय घेऊन जायचं. आम्ही किती कथा ऐकल्यात, आम्ही किती कीर्तन ऐकली, याला महत्त्व नाही. आम्ही किती महाराज उगाळून पेले, यालाही महत्त्व नाही. किती भागवतकार, किती कीर्तनकार आम्ही त्याला भेग केलं, हां, आम्ही ते आत्मसात किती केलं, आम्ही अनुकरणात किती आणलं, आम्ही आमच्यामध्ये बदल, आमचा काही अवगुण असेल तो आम्ही सोडला का, आम्ही त्याच्यामधला काही गुण घेतलाय का. ज्याप्रमाणे आदरणीय दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले, 24 गुरु केले म्हणजे 24 माळा घातल्या का, नाही. अवगुण सोडला, गुण घेतला. लक्ष द्या, काही वेळेस आपल्याला शिकायला मिळतं. प्रत्येकाकडून आपल्याला एक शिकण्यासारखी गोष्ट असते, ती आपण घ्यायची असते. कीर्तनामध्येही तसंच आहे. काही आपल्याला घ्यायचं असतं, काही आपल्याला टाकून द्यायचं असतं. तो भाव आपण आत्मसात जर केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कीर्तन अज्ञानरूपी अंधकार बाहेर काढायचा, ज्ञानरूपी प्रकाश त्यामध्ये ओतप्रोत भरायचा, याला कीर्तन म्हणतात. अशा प्रकारे माऊली विषयी आदरणीय जनाबाई बोलतात की हे माऊली, ज्ञानाचा सागर, ज्ञानरूपी सागर आहात तुम्ही, समुद्र आहात, ज्ञानाने ओतप्रोत भरलेला आहात. सखा माझा ज्ञानेश्वर, आपुलकीची भावना, आत्मीयची भावना. मरोनिया जावे बामाझ्याच्या पोटा यावे, मी मरून जावं आणि मी माझा जो आहे ना त्या माऊलीच्या पोटी मी यावं. आता माझ्या भावा
बहीण भावाचं नातं हे अतूट असतं, अतूट, निष्कपट, निष्काम असतं. लक्ष द्या, हे अतूट नातं असतं. आता माझ्या भावा ऐसे करिगा ज्ञान देवा, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. शेवटी म्हणतात जाई ओवाळुनी, जाई ओवाळुनी जन्मोनजन्मी दासी जणी, मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. अशा प्रकारे यथामकी यथावकाश जे काही योग्य असेल ते परमहंस श्री तेजस्वी महाराज माझे गुरुजी, श्री विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी, श्री क्षेत्र आपेगाव माझी आई यांचं आहे. जो अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. अभंगाचा भावार्थ असाच आहे असं मी सांगू शकत नाही. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे ते सांगण्याचा, सोडवण्याचा नाही. माऊलीचा, जनाबाईचा, संतांचे अभंग सोडवण्याची आपली पात्रता नाही. फक्त जे संतांच्या मुखातून आपण श्रवण केलंय तेच थोडं सांगण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. जे काय योग्य असेल ते सद्गुरूचं आहे, अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. पण यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर माझे सद्गुरू परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या चरणी जाऊन सोडवण्याचा प्रांजळ प्रयत्न करीन. जाता जाता नेहमी सांगत असते की आईवडिलाची सेवा, आई काळाची गरज होऊन बसली हो बाबा, खोटं सांगत नाही. आपल्यातले बी, आता आपण अभिमानानं असं करून सांगतो आमचे महाराज असे, आपल्यातले बी काही काही घसरा लागले आईबाबाच्या बाबतीत. ही चांगली गोष्ट नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. जे आई वडिलांनी आपल्याला आलं. आणि एक सांगू, आई कोणाला म्हणतात, पोटी भारव आहे त्याचे सर्व सोयी. फक्त जन्म देणारी आई नाही बरं का. मी आयांना बी सांगते, लक्ष द्या. आईचं कर्तव्य काय, माऊली बोलून जातात, तुकोबराय बोलून जातात. प्रत्येक आईचं कर्तव्य काय, ज्याप्रमाणे आपला भगवंत आपल्याला सांभाळतो ना, भगवंत आपली आई आहे, त्याप्रमाणे एखादी आई तहानं बाळ असलं ना ते कडेवर घेते, चालते. कडेवर घेत जात असताना तो जर बाळ पडला तर दोष कोणाचा आहे, आईचा आहे. आईला पकडता आला नाही. त्याचप्रमाणे आपला एखाद्या भक्ताचं जर पतन व्हायला लागलं ना, दोष देवावर जातो. म्हणून नमे भक्त्या प्रणश्यती, भगवंत भक्ताचं पतन होऊ देत नाही. तर आईचं कर्तव्य सांगते. आईचं कर्तव्य असं आहे की जी जन्माला घालते ना, फक्त जन्म दिला म्हणजे आईचं पूर्णत्व होत नाही, तर त्या मुलाचं लालने पालने दुःख, लालन पालन करून त्या लायकीचं बनवून शास्त्र सांगतं की मुलाला मुलगा झाला किंवा मुलीला मुलगा झाला तर त्या आई वडिलाचं कर्तव्य पूर्ण झालं. तोपर्यंत आईचं कर्तव्य पूर्ण होत नाही. लक्ष द्या. पितृऋणातून तुम्हाला, आपल्याकडे 5 ऋण असतात, त्यापैकी पितृऋणातून मुक्त होण्याकरता तुम्हाला मुलाला मुलगा झाला, तुम्ही पितृऋणातून मुक्त, मग तुम्ही वानप्रस्थ आश्रमकडे काय करू शकता, प्रयाण करू शकता. अवस्था दिलाय आपल्या. गृहस्थ आश्रम असेल, संन्यास आश्रम असेल, वानप्रस्थ आश्रम असेल, ब्रह्मचर्य आश्रम असेल, तर याच्याकडे कसं करायचं आहे ते आईचं कर्तव्य सांगितलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मुलांचंही कर्तव्य आहे की ज्या आईवडिलांनी आपल्याला इथपर्यंत आणलं आहे त्या आईवडिलांचंही, ज्याप्रमाणे आईवडील आपल्याला हाडाचे काळं करून एवढं रक्ताचं पाणी करून आपल्याला शिकवत असतील, जे काय करत असेल आपल्यासाठी प्रयत्न करत असतील, त्या आईवडिलांची म्हातारपणी सेवा करण्याचं कार्य हे मुलांचं आहे. लक्ष द्या. मुलींनीही आपल्या सासरी गेल्यानंतर आपल्या सासू सासऱ्याची सेवा करणं हे तिचं कर्तव्य आहे. हे मी सांगत नाही, श्रीमद भागवतामध्ये 5म स्कंद आहे आणि त्यामध्ये 28 प्रकारचे नरकाचं वर्णन आलं आहे. आणि त्यामध्ये रौरव आणि कुंभिपाक नावाचं नरक असं आहे की जी सून सासू सासऱ्याची सेवा करत नाही. जर तुम्हाला विस्तारपूर्वक ऐकायचं असेल ना तर माझी भागवत कथा जिथे आसपास किंवा यूट्यूबवर आहे ती बघा. जी सून सासू सासऱ्याची सेवा करत नाही, जो मुलगा आई वडिलाची सेवा करत नाही, तो रौरव आणि कुंभिपाक नावाच्या नरकामध्ये जातात. जी स्त्री परपुरुषाकडे वाईट नजरेने बघते किंवा जो पुरुष परस्त्रीकडे वाईट नजरेने बघतो तो तप्त सुरमी नावाच्या नरकामध्ये जातो. जे मांस भक्षण करतात, जे मांस भक्षण करतात, मदिरा पान करतात, लक्ष द्या, ते पुयोद नावाच्या नरकामध्ये जातात. जे कोणाविषयी खोटी गवाही देतात, कोर्टामध्ये खोटं बोलतात, चोरी करतात, हे लक्ष द्या, ते अंधतामिश्र नावाच्या नरकामध्ये, अनेक नरकाचं वर्णन आलं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की देवाने आपल्याला एवढा मोठा देह दिला आहे, बस त्याचा करी बापा आता सोयीताचा सार्थ. इथे येण्याचा योग जो आला तुमच्या सर्व मायबापांच्याने, सर्वांना
हा सोहळा माऊलीचा सोहळा तुम्हाला एक उद्या अमोल भैयाचं कीर्तन आहे ना, अमोलजी महाराजांचं उद्याही खूप छान चिंतन. मला वाटतं कालचंही कीर्तन जबरदस्त झालं असेल, कारण कालचं कीर्तनही छान होतं. आमच्या याचं भैयाचं होतं ना, सचिन ढोलेचं होतं ना, छान. सचिन महाराज ढोले छान हे चिंतन आहे. एक आत्मीयता हे आहे त्यांच्यात, युवा पिढीला एक स्रोत म्हणून आहे सध्या तरी. तर तशा प्रकारे तर जे काय योग्य आहे ते सद्गुरूचं आहे. जाता आता एकच सांगेल, माँ बाप को जो ठुकर आएगा दर दर की ठोकरे खाएगा, माँ बाप को दुःख देने वाला सुख चैन भला क्या पाएगा. आईवडिलाला दुःख देऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आणि ही जी फॅशन आली आहे, फॅशन नाही दूषण आहे, त्याच्यापासून थोडं दूर राहा. जर आई वडील आपल्याला सांगत असतील तर असं करू नका, तर आपण नक्कीच करू नका, कारण आपल्यापेक्षा त्यांचा अनुभव सर्वात महत्त्वाचा आहे. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. जाता जाता एकच सांगेल की ज्या भगवंतांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय, ज्या भगवंतांनी एवढा मोठा मनुष्य देह प्राप्त करून दिला, बस त्या भगवंताचं नामचिंतन विसरू नका. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता एकाच ठिकाणी बसा असं सांगितलं नाही. नाथ महाराज होतात, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. या उक्तीप्रमाणे सर्व आपलं गावकरी मंडळ असेल, सर्व महाराज मंडळी असेल, आमचे चोपदार मामा कंपनी, विनेकरी मामा, हे दोघं रामलखन आहे ना, हे आमचे वरुडीत, म्हणजे आमचे पहिले मी अशी लहान होते, लहान. खुर्नी भैया बी तसंच ना, वरुडीला लहान होतो आम्ही, मी लहान होते. बाबा तर म्हणजे आम्ही खेळत होतो तेव्हापासून बाबांना मी बघते या रामलखनला. म्हणजे ते सांगायचं तात्पर्य दोघंही सगळ्यांना आमचे सोबदार असतील, गायनाचार्य सगळ्यांच्या चरणी दंड नतमस्तक होते. आमचे हे सर्व वारकरी बांधव अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सुद्धा तुम्ही झळको आणि भगवंताच्या आपल्या सनातन धर्माचा जो झेंडा आहे तो आपल्या अख्ख्या भारतामध्ये तुम्ही मिरवत राहो, ह्याच अपेक्षा, ह्याच शुभेच्छा तुम्हाला देते. एक हिंदू म्हणून, एक सनातन धर्माची पाईक म्हणून एक नक्कीच सांगेल की जाता जाता हे चिल्ले पिल्ले आहेत ना, शांत बस म्हणजे नीट घाल. बाबा तुला 3 वेळा सांगत होते पण तू तुझ्याच नादात होता, त्याच्यापेक्षा तू अशा वयाच्यात जा म्हणजे तुला लक्ष राहील. आईचं एक कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडले नाही बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माझ्या जिजाऊ होत्या. प्रत्येकीला वाटतं छत्रपती शिवाजीराजे घडले पाहिजे, पण आमच्या जिजाऊ कुठे आहे? आमच्या जिजाऊ त्या TV बघतात. आता आपण कधी ती सिरियल बघत नाही त्याच्यामुळे मला नाव बी येत नाही, कारण आपण बघितलंच नाही, कधी घेणंच नाही. ज्या रस्त्याने जायचं नाही ते रस्त्याची वाट कशाला, ऐका नाही. पण सांगायचं तात्पर्य आहे, जी आई गर्भावस्थेमध्ये जे बघेल ना मुलगा तेच केल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांनी चांगलं राहावं तर तुमचं आचरण तसं असलं पाहिजे. जी आई खारट तुरट आंबट तिखट खाते, मुलगा हे करतो का नाही तेच नाही. आई जशी वागते, आई तशी बोलते. जर सासूला आई उलटून बोलत असन आणि तिच्या पोटामध्ये तिचं बाळ असन, 100% तुमचा मुलगा तुम्हाला घराच्या बाहेर काढणार नाही. चॅलेंज माझं. लक्ष द्या. अंतरीची धावे, हां हे महत्त्वाचं आहे. जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजीला सहज नाही घडलो, सहज नाही. त्यांना संस्कार गर्भात असताना पासून संस्कार दिले बरं का. 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे गर्भसंस्कार आहे. म्हणून जर आईने ज्ञानेश्वरी पारायण केलं असेल, हरिपाठ म्हटलं असेल, रामकृष्ण हरी म्हटलं असेल, गाथा पारायण केलं असेल, भागवत श्रवण केलं असेल, तर तो मुलगा ती मुलगी नक्कीच अध्यात्मामध्ये आल्याशिवाय राहत नाही. ती गुढी आपोआप लागते, त्याला लावावी लागत नाही. मी तुमच्यासमोर कीर्तन करताना दिसते ना, तुमच्यासमोर काहीतरी बोलताना दिसते ना, हे माझं काहीच नाही, ही माझ्या आईची पुण्याई आहे. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. माझी आई रात्रंदिवस, तुमच्यापैकी खूप जण, निकम बाबा आपल्या इथलेच आहे ना, गायक निकम बाबा वरुडीत राहतात ते. त्याच्यामध्ये जेव्हा पण शेंदूरजनला सप्ते व्हायचे, कुठेही व्हायची, माझी आई ज्ञानेश्वरी पारायण. आजही तुम्ही ज्ञानेश्वरीतली कोणती ओवी विचारा, हा वारसा तिच्यापासून लाभलाय. माझं स्वतःचं काहीच नाही. जे मिळालंय ते आईपासून मिळाले. सांगायचं तात्पर्य असं आहे, आपल्याला जे प्राप्त होतं ना आपल्या आईवडिलापासून, आपल्या संस्कारापासून मिळत असतं. म्हणून विनंती आहे की लहान लहान मुलं आहे तुमचे, आता याला तिलक आहे, खूप छान वाटलंय, चंदनाचा कुंकाचा तिलक मुलांना असणं गरजेचं आहे. हे ब्रह्मरंध्र आहे. हे ब्रह्मरंध्र मोठे असा का छोटे असा, हे ब्रह्मरंध्र खाली ठेवायचं नाही. हातामध्ये रक्षासूत्र असणं गरजेचं आहे. सनातन धर्माचं काय आपलं
ही आपली शक्ती आहे, ही पॉवर आहे आपल्या हातामध्ये. आपलं रक्षसूत्र आपलं हे असणं गरजेचं आहे. लक्ष द्या, चंदन तिला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणं गरजेचं आहे. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळान हृदय कळवळा. वैष्णवास भगवंताची आवड नाथांनी सांगितली. देवाला काय आवडतं? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणं गरजेचं आहे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो कोणाच्या संगतीत जाणार नाही, कोणाच्या धाब्यामध्ये बसणार नाही, त्याला वाईट वळण लागणार नाही, आईबापाला घराबाहेर काढणार नाही आणि व्यवस्थित परिवारासहित राहील. कुळाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच्यासाठी तुळशीची माळ गळ्यामध्ये राहू द्या. संस्कार, आईने जर हरिपाठ घेतला तर मुलं हरिपाठ घेतल्याशिवाय राहत नाही. एक सांगू, आमची नियमित त्रिकाल संध्या चालते आमची. आता माझे भाचे, आम्ही संभाजीनगरला राहतो, माझे भाचे आहेत. माझा एक भाचा आलेला आहे सोबत, भावाचा मुलगा. मी बालब्रह्मचारी आहे, आई तिथे राहते, सगळे भाचे तिथंच आहे. ते द जैनमध्ये शिकतात, CBSEला आहे, हुशार आहेत मुलं. डिस्ट्रिक्ट लेवलवर म्हणजे ते क्रिकेटचे सगळं सगळं याच्यात आहे. पण एक सांगू, याहीपेक्षा अध्यात्मामध्ये एक नंबर आहे. आता येता येतं आम्ही हनुमान चालिसा, गोपीगीत, गीतेचे अध्याय येता येतात. कारण त्रिसंध्या चालते, सकाळ दुपार संध्याकाळ. नामस्मरणाशिवाय बोलण्याचे नाही आता देवाविना काही. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, ज्याच्या मुखामध्ये अखंड चिंतन विठोबाचे. या बाळाला जर सांगितलं, बाळा स्वयंपाक बनवलाय, चल पहिले देवाला भोग लाव, पहिले पांडुरंगासमोर नैवेद्य ठेवायचा, त्याला 2 घास नामदेवराचं घास खाऊ शकतो, आपला खाणार नाही का? पण आपला बी तसा भाव लागेल ना, ऐका नाही का म्हणून खाणार नाही. कलियुगामध्ये विशेष करून भगवंताचं नामावर महत्त्व येऊन टेपलेलं आहे. म्हणून ते संस्कार ते घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे झालेली सेवा पंढरीश परमात्मा, माता रुक्मिणी, श्री माऊली विश्वमाऊली ज्ञानोबराय, परमहंस तेजस्वी महाराज, श्री गुरु विष्णू महाराज कोल्हापूर गुरुजी, तुम्ही सर्व मायबापांच्या चरणी समर्पित पते. जे योग्य असेल ते सद्गुरूंचं आहे, जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. आमचे यूट्यूबवाले भैया, त्यांची एक सेवा एक चालू आहे, एक सगळ्यांपर्यंत हे पोचवत आहेत. ही एक महत्त्वाची हे बरं का. आज सोशल मीडिया यांच्या मार्फतातून त्यांच्याच याच्यात अनेक संत महात्म्यांना पुढे येण्याचं एक धाडस होतं आहे, जे अध्यात्मामध्ये आहे. खूप आहेत आपल्या याच्या समाजामध्ये, खूप हिरे आहेत आपल्या समाजामध्ये, खूप हिरे आहेत. पण कधी कधी काय होतं, हिरा हा होतो कोळशामध्ये काय होतं, लोपला होतो. पण हिरा कोळशात जरी असला तरी त्याची चमक तो सोडत नाही, तो कोळशामध्ये चमक दाखवतो. यांचे खूप खूप धन्यवाद. सर्व गावकरी मंडळी ज्यांनी मला बोलवलं, इंदुमती स्वर्गीय इंदुमती निकम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी माझी सेवा घेतली गेली, त्यांचेही सर्व गावकरी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आभार. इथेच वाणीला विराम देते. ज्ञानेश्वरा श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा वर्ष 9 या 9व्या वर्षाचा आजचा 4था दिवस. श्री शिवाजी शिवप्रसाद नालेगावकर व श्री अंकुश दुतोंडे. तसेच दुपारचं अन्नदानाचं योगदान श्री मधुकर रामभाऊ भगत, माजी ग्रामपंचायत सदस्य नायगाव दत्तापूर. तसंच सायंकाळचं अन्नाचं योगदान श्री गजानन मधुकर भगत यांचं झालं. तसेच आज आलेली आजीवन देणगी पुढीलप्रमाणे: गजानन तुकाराम निकम, श्री हनुमान संस्थान पुजारी 1100 रुपये, पुरुषोत्तम तुकाराम चिपडे 1100 रुपये, मोतीराम तुळशीराम वारकरी 1000 रुपये, विष्णू राजाराम निकम पोस्ट मास्तर एक तेलाची कॅन, डॉक्टर स्वप्नील बाबूराव भगत 1000 रुपये, जगन्नाथ प्रल्हाद वारकरी 1000 रुपये, रामकिसन रामराव शेळके 1000 रुपये, नंदकिशोर श्रीकिसन सपकाळ 1000 रुपये, स्वर्गवासी रामेश्वर देवराव बंगाळे यांच्या स्मरणार्थ 1001 रुपया, ज्ञानेश्वर तुकाराम निकम 1000 रुपये, भीमराव महादजी निकम 1100 रुपये, गजानन साहेबराव दुतोंडे ST वाहक मेहकर आगार 1001 रुपया, श्रीमती लीलाबाई साहेबराव दुतोंडे 1001 रुपया, किसन आस्तरकर पाहुणे ST वाहक मेहकर आगार 1000 रुपये, हिम्मत दुतोंडे सर 1001 रुपया, दत्तात्रय माणिकराव निकम संघर्ष ॲटो गॅरेज नायगाव दत्तापूर 1001 रुपया, स्वर्गवासी शेषराव सकाराम निकम यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये,
गणेश जनार्दन निकम 1,000 रुपये, सुधाकर शंकर निकम पाहुणे 1,000 रुपये, वैभव निंबाजी भाकडे पाणी पुरवठा इंजिनियर 1100 रुपये, योगेश रमेश वारकरी 1,000 रुपये, नारायण निवृत्ती निकम 1,000 रुपये, सौ प्रियंका सतीश गवई. गेल्या वर्षी असाच आपल्या इथे संजीवन समाधी सोहळा चालू असताना सतीश गवई यांची मावशी नवस केलेला होता की माझ्या बहिणीच्या मुलाला जर मुलगा झाला तर मी खरोखर माऊलीला काहीतरी माझ्या वतीने योगदान देईल. तसंच त्या सतीशच्या मावशीने नंदाबाई सदार वरुड या मावशीने या आपल्या सोहळ्याकरता 1,000 रुपयाचं योगदान दिलेलं आहे. स्वर्गवासी शहाजी विठोबा निकम यांच्या स्मरणार्थ 1,000 रुपये, लक्ष्मण मनोहर निकम 1,000 रुपये, दिलीप आनंदराव निकम 1,000 रुपये, श्रीमती शोभाबाई रामकिसन वारकरी 1,000 रुपये, रूपराव निवृत्ती निकम 1,000 रुपये, दत्तात्रय माणिकराव निकम 1100 रुपये, स्वर्गीय निखिल दिलीपराव निकम यांच्या स्मरणार्थ 1,000 रुपये, विनोद सकाराम निकम 1,000 रुपये, कैलास वसंतराव सुरुशे ग्रामसेवक 1,000 रुपये, विलासराव बाबूराव निकम साधुबा 1,000 रुपये, विठ्ठल भिकाजी निकम 50 किलो गहू, श्रीमती मंगलाबाई निंबाजी चिपडे 11,011 रुपये, तसेच मोहन भाऊ धोटे व शालिक भाऊ निकम यांच्यातर्फे 5,000 रुपयाचं योगदान आलेलं आहे. हरिभक्त परायण दिलीप महाराज नरवाडे 500 रुपये, प्रल्हाद मल्हारी निकम 110 रुपये, शत्रुघ्न शेळके 500 रुपये, गणेश उत्तम दहातोंडे 500 रुपये, संतोष सपकाळ 200 रुपये, जगन्नाथ नारायण निकम 500 रुपये, शहाजी नारायण वारकरी 500 रुपये, संतोष सपकाळ 200 रुपये, गोपाल नामदेव त्र्यंबके 500 रुपये, रामा खाडे 101 रुपया, कार्तिक दिलीप शेळके 250 रुपये, स्वर्गीय नामदेव वारकरी यांच्या स्मरणार्थ 500 रुपये, आत्माराम सीताराम दुतोंडे 151 रुपये, शरद गट्टानी मेहकर 500 रुपये, सुनील सावजी मेहकर 200 रुपये, मोतीराम चिपडे 101 रुपया, पूनम योगेश गारडे गोबनी 100 रुपये, आकाश रमेश दुतोंडे 100 रुपये, सौ मंगलाबाई रमेश दुतोंडे 100 रुपये, प्रवीण विक्रम दुतोंडे 200 रुपये, एकनाथ गजानन वाहक इंजिनियर मोसंबेवाडी 500 रुपये, रामदास दामोदर निकम 500 रुपये. आज या लहान मुलांकरता श्रीमती निंबाजी चिपडे यांच्यातर्फे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच आपल्याच गावातील महिला यांनी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. त्यांनासुद्धा विष्णू ज्ञानदेव निकम ISI यांच्यातर्फे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सुंदर रांगोळी काढल्याबद्दल. तसेच या ठिकाणी उद्याची होणारी कीर्तनरूपी सेवा आपल्याच परिसरातील हरिभक्त परायण अमोलानंदजी महाराज रामजी आश्रम सावत्रा यांची होणार आहे. याची सर्व भाविकांनी व उद्याच्या कीर्तन श्रवण करण्याकरता अवश्य लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती. तसेच बाहेरगावून आलेल्या मंडळींनी व गावातील मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. खाली बसा. विठ्ठल जय जय विठ्ठल.